नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज विलेज या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही अभ्यासात जास्त मार्क मिळवू इच्छिता का? तुम्हाला सुद्धा अभ्यास करायला आळस येतो का? तुम्ही पण वर्गात प्रथम क्रमांक मिळवू इच्छिता का? तुम्हाला पण अभ्यासाच्या विषयाला सोपे बनवायचे आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 14 असे सायंटिफिकली प्रमाणित पद्धती शिकणार आहोत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त लक्षात ठेवू शकाल व अभ्यास करू शकाल आणि तुमची मेमरी स्किल सुद्धा वाढेल, ज्यामुळे तुम्ही सहजपणे परीक्षेत जास्त गुण मिळवू शकाल. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूया. नंबर 1, स्टडी मल्टिपल सब्जेक्ट्स इच डे. सामान्यपणे आपले 7 विषय असतात आणि बरेच जण एका दिवसात फक्त एकाच विषयाचा अभ्यास करतात. सायंटिफिक रिसर्च सांगते की जेव्हा आपण एका दिवसात फक्त एकाच विषयाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काही वेळानंतर लगेच आळस येतो व यामुळेच आपला मेंदू त्या इन्फॉर्मेशनला करेक्ट वेमध्ये आपली हार्ड डिस्क म्हणजेच माइंड स्टोरेजमध्ये स्टोअर करू शकत नाही व यामुळेच आपल्याला खूप कमी प्रमाणात इन्फॉर्मेशनला स्टोअर करता येते. म्हणूनच अभ्यासाच्या वेळी 2 तास एक विषय व त्यानंतर 2 तास दुसरा विषय या पद्धतीने अभ्यास करावा. नंबर 2, शॉर्ट टाईममध्ये रिव्हिजन करा. रट्टा मारून अभ्यास करण्यापेक्षा थोडाच अभ्यास करा, पण त्याचे पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये ती इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने स्टोअर होते व यामुळे जेव्हा तुम्हाला काही पण आठवायचे असेल तर तेव्हा तुम्ही त्याच इन्फॉर्मेशनला योग्य पद्धतीने लिहू शकाल. नंबर 3, एकाच विषयाचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करा. सायंटिफिक रिसर्च सांगते की जेव्हा आपण एकाच इन्फॉर्मेशनला वेगळ्या पद्धतीने आपल्या मेंदूला देतो तर त्या इन्फॉर्मेशनला आपला मेंदू जास्त वेळापर्यंत लक्षात ठेवू शकतो. त्यामुळेच वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसे की टेक्स्ट बुक वाचा, ट्युशन क्लासेसच्या नोट्स वाचा. जे नॉलेज तुम्हाला येते ते दुसऱ्यांना सुद्धा शिकवा, कारण म्हटले जाते की दुसऱ्यांना शिकवल्याने किंवा नॉलेजला शेअर केल्याने तुमचे ज्ञान वाढते. ऑनलाईन व्हिडिओ सुद्धा बघा. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करा. नंबर 4, एका वेळी फक्त एकच काम करा. सायंटिफिक रिसर्च सांगते की जेव्हा तुम्ही एकाच वेळेला डिफरंट टास्क एक सोबतच करीत असता तेव्हा तुमचे डिस्ट्रॅक्शन्स वाढतात व प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कमी होते. आणि रिसर्च सांगते की जे लोक नेहमी मल्टीटास्क करतात ते आयुष्यभर फक्त एक ॲव्हरेज पर्सनच बनून राहतात व यामुळे मल्टीटास्क करू नये. जे स्कॉलर विद्यार्थी असतात ते एका वेळेला फक्त एकाच गोष्टीवर फोकस करतात. यामुळेच अभ्यासाच्या वेळी मोबाईलमध्ये मेसेज बघणे, मेसेजचा रिप्लाय देणे किंवा TV बघत अभ्यास करणे असे कधीच करू नये. फोकस वाढवण्यासाठी काही सजेशन्स तुम्हाला देतो, ज्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे फोकस ठेवू शकाल. तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा अभ्यासाच्या ठिकाणापासून मोबाईल लांब ठेवा. नंबर 5, इन्फॉर्मेशनला सरळ, संक्षेप आणि संक्षिप्त करा. तुमच्या अभ्यासक्रमानुसार तुमच्या प्रत्येक विषयातील काही विशेष प्रश्नांना नोट करा आणि हे प्रश्न व त्यांच्या उत्तरांसोबत एक दुसरी नोटबुक बनवा. पण लक्षात ठेवा, त्या नोटबुकमध्ये पूर्ण उत्तर लिहायची नाहीत, पण ज्या नोटबुकमध्ये फक्त त्या प्रश्नांच्या उत्तरांचे जे पॉईंट्स आहेत तेच लिहा व अशा प्रकारे प्रत्येक विषयाच्या अशा स्वतंत्र नोटबुक्स तयार करा. असे केल्याने हा फायदा आहे की याने तुमच्या विषयाचे सर्व प्रश्न व त्यांचे उत्तरे तुमच्याकडे एक सोबत राहतील व प्रत्येक आठवड्यात एक वेळा सर्व विषयांच्या नोटबुकला वाचत राहा. नंबर 6, यूज चेन अँड लिंकिंग मेथड. तुम्ही जे प्रश्न व त्यांच्या उत्तरांची शॉर्ट नोट्स किंवा पॉईंट लिहिले आहेत ते सर्व पॉईंट्सना एकानंतर एक प्रत्येक पॉईंट्सचा स्टोरी बनवून एक सोबत जोडा व त्या स्टोरीला मेमोराईज करा. आणि आता तुम्हाला ज्याही प्रश्नाचे उत्तर लक्षात करायचे असेल त्यावेळी फक्त त्या प्रश्नाच्या स्टोरीची सुरुवात लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ती पूर्ण स्टोरी लक्षात येईल व त्या स्टोरीच्या आधारे तुम्ही संपूर्ण प्रश्न सोडवू शकाल. नंबर 7, भीती आणि चिंता लिहा. मित्रांनो, तुम्ही परीक्षेसाठी चिंतित आहात का? जर असाल तर परीक्षेसाठी तुम्हाला ज्या पण चिंता आहेत ते सर्व एका कागदावर लिहा, कारण खूप वेळा या भीतींमुळे आपल्याला सर्व येत असते पण परीक्षेच्या ऐनवेळी आपल्याला सर्व विसरते. त्यामुळेच तुम्ही जर आधीच स्वतःच्या भीतीविषयी लिहाल तर तुमचे फोकस इथून निघून जाईल आणि मग तुम्ही मन लावून अभ्यास करू शकाल. नंबर 8, वर्गामध्ये पुढच्या बेंचवर बसा. तुम्हाला निवडावे लागेल की वर्गात तुम्हाला पुढे बसायचे आहे का मागे, कारण रिसर्च आणि स्टडीने हे कळले आहे की जे लोक वर्गात पुढे बसतात त्या लोकांचा परीक्षेत मार्कचा स्कोर जास्त असतो. याचे कारण हे आहे की पुढे शिक्षक आपल्या समोरच असतात, यामुळे आपला संपूर्ण फोकस शिक्षक जे आपल्याला शिकवत असतात त्यावरच असतो. पण जर तुम्ही मागे बसले असाल तर तुम्ही विचार कराल की मला मागे कोण पाहणार आहे आणि यामुळे आपला फोकस अभ्यास सोडून कोणत्या तरी वेगळ्याच गोष्टीवर असतो व यामुळेच मागे बसणाऱ्यांचा स्कोर पुढे बसणाऱ्यांपेक्षा कमी असतो. तर आजपासूनच वर्गात पुढे बसून अभ्यास करा.
नंबर 9, स्वतःची परीक्षा घ्या. युनिव्हर्सिटी ऑफ लुईसविलच्या सायकोलॉजिस्ट कॅथी लेई यांनी एक एक्सपेरिमेंट त्यांच्या विद्यार्थ्यांवर केला. त्यांनी 2 वेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकच विषय शिकवल्यानंतर पहिल्या वर्गाला त्यांनी शिकवलेल्या विषयावर काही प्रश्न विचारले व त्या प्रश्नांचे उत्तर शोधायला सांगितले व दुसऱ्या वर्गात विद्यार्थ्यांना जे शिकवले होते त्याविषयी काहीच विचारले नाही. काही दिवसानंतर या दोन्ही वर्गातील मुलांची परीक्षा घेतली आणि रिझल्टमध्ये कळाले ज्या वर्गांमध्ये प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सांगितले होते त्यांचा परफॉर्मन्स परीक्षेमध्ये चांगला आला व ज्यांना प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सांगितले नव्हते त्यांचा परफॉर्मन्स एव्हरेज होता. व या रिसर्च नंतर हे कळाले की आपल्या मेंदूची परीक्षा घेत राहिले पाहिजे. तर लक्षात ठेवा, फक्त अभ्यास केल्याने चांगले मार्क येणार नाहीत, तुम्हाला स्मार्ट वर्क करावे लागेल. जसे की प्रत्येक महिन्याच्या शेवटी स्वतःची एक टेस्ट घ्या. नंबर 10, स्वतःला योग्य अशी विश्रांती द्या. सायंटिफिक रिसर्च सांगते की सतत 4 ते 5 तास अभ्यास करण्याच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही काही मिनिटांचा ब्रेक घेऊन अभ्यास करता तेव्हा तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन मेमोराईज करू शकता. याचे कारण हे आहे, जेव्हा तुम्ही काही मिनिटांचा ब्रेक घेता तेव्हा आपला मेंदू व शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतात व परत फ्रेशनेसने खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल. मी रिकमेंड करतोय की 50 मिनिटाचा टायमर लावा व अभ्यास करा व नंतर 10 मिनिटे ब्रेक घ्या. परत 50 मिनिटे अभ्यास व 10 मिनिटे ब्रेक. ही पद्धत तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देईल. नंबर 11, स्वतःला योग्य असे बक्षीस द्या. खूप वेळा आपल्याला अभ्यास करू वाटत नाही. असे यामुळे होते की नॉर्मल लाईफमध्ये आपण तेच काम योग्य प्रकारे करतो ज्यामधून आपल्याला काही फायदा भेटत असेल. म्हणूनच तुमच्या मेंदूला तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय बक्षीस भेटणार आहे याने तुमचा मेंदू अभ्यास करण्यास उत्सुक होईल. तुम्ही अभ्यासानंतर स्वतःला आवडणारे असे बक्षीस द्या. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करा व त्यानंतर गाणे ऐकण्याचं बक्षीस द्या. नंबर 12, पूर्ण दिवसात 7 ते 8 ग्लास पाणी प्या. तुम्ही विचार करीत असाल पाण्याचा आणि अभ्यासाचा काय संबंध आहे? मित्रांनो, सायंटिफिक स्टडी सांगते की 80% विद्यार्थ्यांना कमी पाणी पिल्यामुळे डिहायड्रेशन होते व यामुळे विद्यार्थ्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. म्हणूनच पूर्ण दिवसात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्या. याने तुमचे आरोग्यसुद्धा चांगले होईल. नंबर 13, सकाळी व्यायाम करा. या सकाळच्या व्यायामाच्या फायद्याविषयी मी द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाच्या समरीमध्ये सुद्धा सांगितले आहे. जास्त माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. संक्षिप्तपणे सांगू तर मॉर्निंग एक्सरसाइजने तुमच्या पूर्ण शरीरात सकाळपासूनच एनर्जी वाढते जे तुमच्या पूर्ण दिवसाला फ्रेश व आनंदी बनवते, ज्याने तुमच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. नंबर 14, 7 ते 8 तासाची झोप घ्या. सायंटिफिक स्टडी आणि रिसर्च हे सांगते योग्य झोप घेतल्याने तुमचा अभ्यासामध्ये फोकस वाढतो व याने तुमची मेमरी सुद्धा इम्प्रूव्ह होते व तुम्ही जास्त वेगाने तुमचा अभ्यास करू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच. मला आशा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही सुद्धा अभ्यास कराल व चांगले गुण मिळवाल. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये सजेशन जरूर द्या. धन्यवाद.